ध्यान म्हणजे काय आणि मेडिटेशन आणि ध्यान यामध्ये काही फरक आहे का? आम्ही मेडिटेशनला ध्यान असं म्हणतो किंवा ध्यान म्हणजेच मेडिटेशन, ही जी काही एक संकल्पना रुजलेली आहे त्यामध्ये काही वेगळंपण आहे का? आणि त्या दोन्हींची तुलना करता नेमकं काय वेगळं निष्पन्न होते, काय सांगाल याबद्दल? तसा खूप सुंदर प्रश्न आहे हा, आणि ज्याबद्दल खूप खूप गैरसमज आहेत लोकांमध्ये. तर जसं ऑक्सफर्डमध्ये मेडिटेशन या शब्दाचा अर्थ असा आहे की एका विचार, विषय, ऑब्जेक्ट, सब्जेक्ट एकूण एखाद्या विषयावरती, विचारावरती मनाला कंटिन्युअसली अप्लाय करणं, जे किंवा एका विचारात राहणे म्हणजे ध्यान, असं मेडिटेशनचा ऑक्सफर्डमधला अर्थ आहे. पण वेळेस आपला भारतीय किंवा ज्याला आपण फार जुन्या किंवा सनातनी ध्यान या शब्दाचा अर्थ जेव्हा ते सांगतात त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की ध्यान म्हणजे जिथं तत्वतः आपलं मन ट्रान्सेंड होतं, मनाला आपण सरपास करतो, मनाच्या पुढे जातो. तर अशा एवढ्या उदात्त आणि फार वरच्या अवस्थेचा त्याचा अनुभव आहे किंवा ती स्थिती आहे, त्याला ध्यान म्हटलं आहे. तर ध्यान आणि मेडिटेशन हे जरी ट्रान्सलेशन असलं पण तत्वतः ध्यानाचा अर्थ आणि मेडिटेशनचा अर्थ समान नाही आहे.